फक्त 2 रुपयांचा कांदा वापरा आणि दातासंबंधित सर्व समस्या दूर करा। यामध्ये दात पिवळे असणे, दातावरती पिवळा थर जमा झालेला असणे, हिरड्या सुजणे, दात सळसळ करणे, दातातून रक्त येणे, थंड गरम पदार्थ खायचं म्हटलं तरी पण खाता न येणे, सकाळी सकाळी तोंडाचा घाण वास येणे, किती लिंबांच्या काड्या चघळल्या किंवा लिंबांच्या काड्यांचा रस तोंडामध्ये टाकून गुळणी केल्या तरी पण तोंडाचा वास येणे, दात किडलेले असतील, दाढेतून रक्त निघत असेल, कितीही ब्रश केला तरी पण दाताचा पिवळेपणा जात नसेल, जर तुम्ही सुद्धा अशा समस्यांनी त्रस्त झालेला असाल आणि तुम्हाला काय करावे हे सुचत नसेल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र कसे करायचे, यासोबत दात किडलेले असतील तर ते कीड कशी बाहेर काढायचे, दातातून रक्त येत असेल तर ते रक्त कसे थांबवायचे, हिरड्या सुजत असतील तर त्या हिरड्या सुजू नये यासाठी काय केले पाहिजे, तोंडाचा वास येत असेल तर तो वास न येण्यासाठी काय केले पाहिजे, यावरती संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। ही माहिती पूर्ण ऐका जेणेकरून आयुष्यामध्ये परत कधीच तुमचे दात पिवळे पडणार नाहीत, जेणेकरून तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊन जाईल आणि तुमचे पिवळे दात हे मोत्यासारखे पांढरे शुभ्र सुद्धा बनणार आहेत। आता बघा मित्रांनो, 90% लोकांचे दात हे गुटखा खाऊन, मिसरी लावून, तंबाखू खाऊन खराब झालेले आहेत आणि उर्वरित 10% लोकांचे दात हे काहीही न खाता खराब झालेले आहेत। तरी पण या सर्वांसाठी एक घरगुती उपाय आहे। हा उपाय 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला आहे। या आयुर्वेदिक डॉक्टरांचे वय जरी 80 वर्षे असले तरी पण त्यांचा एक सुद्धा दात किडलेला नाही, त्यांचे दात पांढरे शुभ्र आहेत। या डॉक्टरांच्या तोंडांच्या दातांचा वास कधीही येत नाही। मग हे डॉक्टर करतात तर काय, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही सुद्धा या डॉक्टरांच्या प्रमाणे हा घरगुती उपाय केला तर तुमचे दात सुद्धा मोत्यासारखे चमकणार आहे। यासोबतच तुमच्या दाताचा जो पिवळेपणा आहे तर तो पिवळेपणा सुद्धा दूर होणार आहे। तुमच्या दातांच्या तोंडांचा वास येणार नाही, तुमचे दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकणार आहेत। जर तुम्हाला तुमचे दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकायचे असतील तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे दात पांढरे शुभ्र चमकतील। यासोबतच तुमच्या दातातून जे पण काय रक्त येत आहे तर ते रक्त सुद्धा थांबणार आहे। बघा, घरगुती उपाय आहे हा उपाय तुम्हाला याच्या अगोदर कोणीही सांगितलेला नसेल, त्यामुळे हा उपाय सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर लोकांचे दात हे पुडी खाऊन खराब झालेले आहेत, काही लोकांचे दात हे तंबाखू खाऊन, काही लोकांचे दात मिसरी लावून, काही लोकांचे दात कोणतेही व्यसन न करता खराब झालेले आहेत। म्हणजेच दात खराब होण्याची वेगवेगळी कारणे आहेत, परंतु पिवळे दात मोत्यासारखे चमकण्यासाठी फक्त एकच उपाय आहे। हा उपाय तुम्हाला याच्या अगोदर कोणीही सांगितलेला नसेल, हा उपाय नवीन आहे। जर तुम्ही वेळ काढून हा उपाय केला तर तुमचे दात हे 100% मोत्यासारखे चमकणार आहेत। तुम्हाला हा उपाय कोणीही सांगणार नाही किंवा याच्यानंतर तुम्हाला कुठे हा उपाय पाहायला मिळणार नाही। आपण एका आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माध्यमातून हा उपाय समजून घेतलेला आहे, आम्ही सुद्धा हा उपाय केलेला आहे, आम्हाला याचा 100% रिझल्ट भेटलेला आहे। हा उपाय तुम्ही सुद्धा करायचा आहे, तुम्हाला सुद्धा 100% याचा रिझल्ट भेटणार आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे, कोणत्या वेळेला करायचा आहे याची तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। हा उपाय करण्यासाठी फक्त 1 रुपया खर्च करावा लागणार आहे। 1 रुपयाच्या वरती अजून 1 रुपया सुद्धा लागणार नाही, म्हणजेच तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 2 रुपये लागणार नाही, तर 1 रुपयामध्ये हा उपाय होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 1 रुपया खर्च करण्याच्या तयारीत असाल, जर तुम्हाला वाटत असेल आपले पिवळे दात हे मोत्यासारखे चमकले पाहिजेत, 4 माणसांमध्ये गेला तर आपल्या दाताकडे पाहून आपल्याला सर्वजण नावाजले पाहिजेत, आपलं कौतुक केलं पाहिजे, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही 1 रुपया खर्च करायचा आहे। अन्यथा जर तुम्हाला वाटत असेल की आपले दात असेच पिवळे राहिले पाहिजेत, आपल्या तोंडाचा वास आला पाहिजे, आपले दात किडलेले आहेत तसेच ते किडून दिले पाहिजेत, असं जर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू नका आणि 1 रुपया सुद्धा खर्च करू नका। परंतु ज्यांना खरोखर वाटत असेल की 80 वर्षांच्या डॉक्टरांप्रमाणे आपले दात पांढरे शुभ्र असले पाहिजेत,
आपल्या दातातून रक्त नाही आले पाहिजे, आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये गरम पदार्थ खाता आले पाहिजेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गार पदार्थ खाते आले पाहिजेत, आपल्या दाताला ठणके बसले नाहीत पाहिजे, दातातून या ठिकाणी रक्त नाही आले पाहिजे, कीड बाहेर नाही पडली पाहिजे. अशा प्रमाणामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आता बघा मित्रांनो, 4 माणसांमध्ये गेल्यानंतर तुमचे दात पाहून तुम्हाला मानसन्मान अगोदर मिळत असेल तर इथून पुढे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 4 चौघांमध्ये मानसन्मान 100% मिळणार आहे. बघा, जर आपल्या गावामध्ये 4 माणसांमध्ये आपण गेलो आणि आपले दात एकदम पिवळे असतील किंवा दातातून कीड बाहेर येत असेल तर आपल्याला या ठिकाणी बोललं जातं की लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा तुमचे दात पूर्णपणे पडून जातील, तोंडातून वास येत राहतो. अशा पद्धतीने जर तुमच्यासोबत घडले असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय केला पाहिजे. तुम्हाला तुमचे दात लपवण्याची इथून पुढे गरज पडणार नाही. बघा, काय होतं की आपले दात पिवळे असल्यामुळे आपण कार्यक्रमाला जात नाही. गावामध्ये जर एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला जरी गेलो तरी पण आपण बोलत नाही, कारण बोलल्यानंतर आपले दात दिसतात आणि आपले दात दिसले की आपले दात हे पिवळे असतात, त्यामुळे आपण दात लपवत असतो. परंतु इथून पुढे तुम्ही बिनधास्तपणे कार्यक्रमाला जाऊ शकणार आहात, कारण तुमचे दात हे जे पिवळे आहेत तर ते पिवळे दात पांढरशुभ्र करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आम्ही घेतलेला आहे. आम्ही हा उपाय करून पाहिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला सांगत आहे, तुम्ही जर हा उपाय वेळ काढून आणि 1 रुपया खर्च करून केला तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहेत. बघा, जसे आपले जन्मल्यानंतर पांढरशुभ्र दुधी दात असतात तसेच दात आता नवीन होणार आहेत. हा उपाय अगदी सोपा आहे. घरगुती साहित्यामध्ये हा उपाय होणार आहे. तुम्हाला बाहेरून एक वस्तू सुद्धा आणायची नाही. घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर दात तर तुमचे पांढरशुभ्र बनतील. यासोबत ज्यांचे ज्यांचे दात किडलेले आहेत, दातातून कीड येत असेल, दातातून रक्त निघत असेल, हिरड्यांवरती सूज येत असेल, काही जरी उपाय केला तरी पण याच्या अगोदर तुम्हाला फरक पडलेला नसेल, परंतु यापुढे तुम्हाला काळजी करायची, चिंता करण्याची गरज पडणार नाही. 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय आम्हाला सांगितलेला होता. आम्ही हा उपाय 8 दिवस केलेला आहे. 8 दिवसांमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट भेटलेला आहे. आमच्या घरामधील 4 सदस्य होते तर चौघांचे दात पिवळे झालेले होते, तर चौघांचे दात आता मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकत आहेत. दातात एका जणाच्या कीड होती तर ते कीड सुद्धा बाहेर निघलेले आहे. माझ्या स्वतःच्या दातातून रक्त निघत होता तर ते रक्त सुद्धा थांबलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या दातामधून निघणारे रक्त थांबले पाहिजे, आपल्या दातावरती जो पिवळा थर जमा झालेला असतो तर तो थर निघला पाहिजे आणि आपल्याला आयुष्यभरामध्ये गरम थंड पदार्थ खाता आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे याचीच माहिती तुम्हाला देऊन टाकतो. आणि जर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर तंबाखू खाता असाल, मिसरी लावत असाल, गुटखा पुडी खाता असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा उपाय केल्यानंतर आम्हाला ते पुडी खाता येईल का, गुटखा खाता येईल का, मिसरी लावता येईल का, असं जर तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला असेल तर काळजी करायची गरज नाही. एकदा फक्त उपाय करायचा आहे, त्यानंतर तुम्ही आयुष्यभर गुटखा खाऊ शकता, पुडी खाऊ शकता. किती जरी पुड्या खाल्ल्या, किती जरी काय जरी खाल्लं तरी पण तुमचे दात हे मोत्यासारखे चमकणार आहेत. कारण त्यासाठी तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे आणि दररोज कसा करायचा आहे त्याचीच माहिती तुम्हाला सविस्तर सांगत आहे. बघा, विचार करायला गेलं तर आपण वर्षानुवर्ष ब्रश करतो, कोलगेट लावतो, किती जरी कोलगेट लावली, किती जरी तासनतास ब्रश केला तरी पण दाताचा थर जमा झालेला असतो, तर तो दातावरील थर निघत नाही. दाताचा आपल्या वास येत असतो. काहींचे दात किडलेले असतात, एक दात किडला की लगेच दुसरा दात किडतो, दुसरा दात किडला की तिसरा दात किडतो. अशा पद्धतीने सगळे दात किडत राहतात, दाताला किडे लागतात. मग काय होतं तर पूर्णपणे आपले दात नाहीसे होतात. मग आपल्याला एखादी वस्तू चावायची म्हटली तरी पण चावता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की योग्य वेळी योग्य उपचार झाला पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता बघा मित्रांनो, वेळ न घालवता आपण डायरेक्ट उपाय बघून घेऊयात, परंतु उपाय पाहण्याच्या अगोदर तुमचे वय किती आहे या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. हा उपाय सर्वांना करता येणार आहे का, तर होय. बघा,
आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांपासून तरुणांपासून ते वयस्कर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना करता येणार आहे। महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, सर्वांना हा उपाय करता येणार आहे। हा उपाय घरगुती साहित्यामध्ये करायचा आहे। घरामध्ये जेवढे पण आपल्या साहित्य आहे त्यामधील फक्त आपल्याला 3 वस्तू लागणार आहेत। या 3 वस्तू फक्त 1 रुपया किमतीच्या आहेत। 1 रुपयामध्ये तुमचे दात हे मोत्यासारखे चमकणार आहेत। यासोबत दातावरील पिवळा थर जो जमा झालेला आहे तर तो थर सुद्धा नाहीसा होणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट त्या वस्तू जी बनवायची आहे त्याला आता आपण सुरुवात करत आहोत। कशा पद्धतीने ती वस्तू वापरायची आहे त्याचीच माहिती तुम्हाला सांगून टाकतो। आता बघा आपल्याला काय करायचं आहे। बघा पहिली वस्तू जी घ्यायची आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे कांदा घ्यायचा आहे। बघा आपल्या घरामध्ये कांदा हा असतो, तर कांदा किती घ्यायचा तर आपल्याला अर्धा कांदा घ्यायचा आहे। तर त्या अर्ध्या कांद्याला काय करायचं आहे तर तो अर्धा कांदा आपल्याला एका छोट्याशा या ठिकाणी वाटीमध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक अद्रक म्हणजेच आलं जे असतं आपण चहामध्ये आलं टाकतो तर त्या आल्याचा तुकडा एक बारीक घ्यायचा आहे। आल्याचा तुकडा बघा आल्याचा गुणधर्म असा आहे की आलं काय करतं की आपल्या शरीरामध्ये ज्या आपण काही दुर्गंधी वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू बाहेर काढण्याचं काम करतं। आल्याचा जर चहा तुम्ही प्याला तर तुमचं मन तृप्त होतं। तुम्हाला दुसऱ्या चहाच्या तुलनेत आल्याचा चहा 100% चांगला वाटतो, योग्य वाटतं आणि तुम्ही सुद्धा आल्याचा चहा पित असाल तर तुम्हाला हा फायदा 100%च होणार आहे। आल्याचा चहा पिणाऱ्यांसाठी तर हा एकदम महत्त्वाचा उपाय आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणारच आहेत। यासोबत तुमच्या दातातील कीड बाहेर येणार आहे। दातातून जे काही रक्त येतं तर ते रक्त सुद्धा थांबणार आहे। आता बघा मित्रांनो 2 वस्तू सांगितल्या। बघा पहिली वस्तू म्हणजे अर्धा कापलेला कांदा, दुसरी वस्तू म्हणजे अद्रक। अद्रक किती घ्यायचे आहे तर अद्रक आपल्याला 4 जणांच्या चहामध्ये जेवढी अद्रक टाकतो म्हणजेच आलं तेवढं आलं आपल्याला एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे। आता या आल्याला काय करायचं आहे तर आल्याला आपल्याला उकळ माहिती असेल किंवा तुम्ही या ठिकाणी एखादा ग्लास घेऊ शकता आणि चपाती करायचं जे बेलणं असतं तर त्या बेलण्याने त्या ग्लासमध्ये त्या आल्याला एकदम बारीक बनवायचं आहे। म्हणजे जसे आपण अद्रक लसणाची पेस्ट बनवतो त्या पद्धतीने ते अद्रक आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। आता तुम्ही अद्रक ठेचून घेतलं त्यानंतर काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा मीठ टाकला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपण जी पण काय कोलगेट वापरतो, आता काही जण लाल कलरची कोलगेट वापरतात, काही जण पांढऱ्या कलरची कोलगेट दात घासण्यासाठी वापरत असतात। तुम्ही लाल कलरची कोलगेट वापरत असू द्या किंवा पांढऱ्या कलरची कोलगेट वापरत असू द्या तरी पण ती कोलगेट आपल्याला किती घ्यायची आहे बघा। रोज सकाळी तुम्ही दात घासण्यासाठी जेवढी कोलगेट वापरता तेवढीच कोलगेट आपल्याला या अद्रक मध्ये आणि हे जे मिठाचं आपण मिश्रण बनवलेलं आहे म्हणजेच छोटा आल्याचा तुकडा, अर्धा चमचा मीठ, हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे तर त्या मिश्रणामध्ये तुम्हाला ही कोलगेट टाकून घ्यायची आहे। आता कांद्याचा वापर कसा करायचा त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा आपल्याला अर्धा जो कांदा चिरलेला आहे तर तो कांदा एकदम बारीक करून घ्यायचा आहे। आता हा बारीक केलेला कांदा आपल्याला आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला सुद्धा याच्याबरोबर ठेचायचं आहे। आता बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिली वस्तू आलं, बघा प्रमाण चुकवायचं नाही, प्रमाण चुकवलं की रिझल्ट भेटणार नाही। बघा आल्याचा छोटासा तुकडा बारीक ठेचून घ्यायचा, त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर जी पण आपण कोलगेट दात घासण्यासाठी वापरतो ती कोलगेट आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची आहे। म्हणजे सकाळी ब्रश करण्यासाठी जेवढी कोलगेट तुम्ही ब्रशवरती घेता तेवढीच कोलगेट त्या ग्लासामध्ये टाकायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा त्या ग्लासामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने या 4 वस्तूंचं मिश्रण करायचं आणि याला एकत्र याचा एकजीव करून घ्यायचा आहे। आता एकजीव केलेलं हे मिश्रण तुम्हाला ब्रशवरती काढून घ्यायचं आहे आणि त्याने परत एकदा आपल्याला सकाळ सकाळ स्वच्छ दात घासून घ्यायचे आहेत। जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे। यानंतर तुम्हाला दुसरा उपाय सांगतो। दुसरा उपाय तुरटीचा आहे। बघा तुमच्या घरामध्ये तुरटी असेल तर ती तुरटी
बारीक ठेचून घ्यायचे। ठेचून घेतल्यानंतर तव्यावरती तिला चांगलं गरम करून घ्यायचा। गरम केलेली तुरटी थंड करून घ्यायची। त्यानंतर ती तुरटी एका ग्लासाच्या पाणी असतं, एक ग्लासभर पाण्यामध्ये ती तुरटी मिसळायची आणि त्या तुरटीच्या पाण्याने गुळण्या करायच्या। बघा, जर तुम्ही असं केलं तर तुमच्या हिरड्यातून रक्त येणं असेल तर ते थांबणार आहे, हिरड्यांची सूज कमी होणार आहे, तोंडाचा वास नाहीसा होणार आहे। बघा, असे 2 उपाय सांगितलेले आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 2 उपाय सांगणार आहे। त्यासाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा। मराठी अपडेट्स आपल्या जीवाचा महत्त्वाचा चॅनल आहे, त्यामुळे या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून साईटचं नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका।